सन्माननीय सदस्य विलास भुमरे. अध्यक्ष महोदय, राज्यपालाच्या भाषणावरती आज आपण जर बघितलं अभिभाषणामध्ये राज्याच्या विविध योजनेचा विविध प्रकल्पाचा उल्लेख अभिभाषणात केलेला आहे. मी सर्वप्रथम महामहिम राज्यपाल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करल आणि अभिनंदन करल का आपण आपलं राज्य हे आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल हे राज्य करत आहे. आज आपण जर आपल्या राज्यामध्ये बघितलं तर अनेक कंपन्यांची उद्योगाची या ठिकाणी कारखान्याची गुंतवणूक झालेली आहे. पण माझ्या मतदारसंघामध्ये पैठण एमआयडीसी आहे, त्या ठिकाणी अनेक छोटे लघु उद्योग करण्याची तरुणांची इच्छा आहे. पण त्या ठिकाणी अनेक कंपन्यांनी मोठमोठे भूखंड घेऊन ठेवले आणि त्या ठिकाणी कंपन्या चालू नाही केल्या. ज्या कंपन्या चालू होत्या त्या ठिकाणी ते बंद पडलेले. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण ते भूखंड जर परत घेतले आणि ज्यांना उद्योग करण्याची इच्छा आहे त्या ठिकाणी छोट्या आपण लोक उद्योगांना भूखंड जर वाटप केले त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात निश्चित तरुणांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब यांनी खासदार झाल्यानंतर बिडकीन डीएमआयसी असेल त्या डीएमआयसी मध्ये कंपन्या आल्या पाहिजे यासाठी सतत त्यांनी पाठपुरावा केला. आणि मी खरं तर आपल्या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या मनापासून अभिनंदन करणार आणि आभार व्यक्त कराल का त्यांनी उद्योग विभागामध्ये एक अतिशय चांगलं काम हे उदयजी सामंत साहेबांनी केले. बिडकीन डीएमआयसी मध्ये अनेक कंपन्यांची गुंतवणूक झाली आहे. माझी फक्त आपल्याला विनंती आहे का ज्या आपल्या मतदारसंघामध्ये कंपन्या आल्या आहेत त्या ठिकाणी स्थानिकांची जमीन गेली, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, आपल्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार हा स्थानिकांना मिळाला पाहिजे. कारण की ज्यावेळेस आपण कुठल्या एमआयडीसीत जातो अनेक कंपन्यात आम्ही बघतो त्या ठिकाणी परराज्यातले तरुण त्या ठिकाणी नोकरीला घेतले जातात पण स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे आपलं पैठण एमआयडीसी असेल, बिडकीन डीएमआयसी असेल, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे ही अध्यक्ष महोदयांना माझी विनंती आहे. त्यानंतर दुसरा विषय माझा असा, राज्यपाल महोदयांनी वस्त्र उद्योग असेल, रेशीम उद्योग असेल याचा अभिभाषणात नामोल्लेख केला. आज आपण मराठवाड्यात जर बघितलं मराठवाड्यातली शेती ही रेशीम शेती आहे. आज मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्याचा रेशीम उद्योग चालू आहे, रेशीमचा कोर्स त्या ठिकाणी चालू आहे. पण आपण जर पैठणला बघितलं पैठणी साडीचा मूळ व्यवसाय मूळ पैठणी ही पैठणला बनवली जाते. त्या ठिकाणी पैठणीला आज अनेक ठिकाणी घरोघर व्यवसाय पैठणीचा केला जातो. पण आपल्याला माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे का पैठणीसाठी आपण पैठणी क्लस्टर असेल किंवा अर्बन हब असेल हे पैठणला उभारावं ही आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्याला देखील विनंती आहे. दुसरा विषय माझा पैठणला आपला आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणजे जायकवाडी धरण आहे. माझ्या मतदारसंघात धरण आहे. मतदारसंघातल्या लोकांच्या जमिनी त्यावेळेस गेलेले. पण आज जर मतदारसंघाची व्यथा जर बघितली धरण उशाशी आणि कोरड घाशाशी या ठिकाणी ब्रह्मगव्हाणसारखी उपसा योजना मंजूर झाली. त्यावेळेस तत्कालीन मंत्री अजितदादा पवार हे जलसंपदा मंत्री होते. त्यांनी 222 कोटीची ब्रह्मगव्हाण योजना मंजूर केली. अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या पण त्यावेळेस भुमरे साहेबांनी सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, अजितदादा होते, यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन त्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचनला पुन्हा चालना दिली. पण माझी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती आहे का माझ्या मतदारसंघातले जे उर्वरित गावं राहिले त्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन मध्ये त्या गावाचा समावेश करून त्या योजनेला आपण या अर्थसंकल्पामध्ये
त्याला निधीची तरतूद करावी ही देखील अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे. आज आपण जर बघितलं जायकवाडी धरणातला अनेक वर्षापूर्वी हे धरण झाले, पण त्या ठिकाणी आपल्याला जायकवाडी धरणातला गाळ काढणं गरजेचं आहे. तर गाळ काढण्याची तरतूद देखील अध्यक्ष महोदय ही गाळ काढण्याची तरतूद आपण करावी ही आपल्या या ठिकाणी विनंती करतोय. आज आपण या मतदारसंघात अनेक कामं या राज्य सरकारच्या माध्यमातून झाले, पण माझी विनंती आहे आपण आज जर बघितलं या राज्य सरकारने अनेक कामं केले, युवकांसाठी रोजगार मेळावे असतील, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल, या प्रशिक्षण योजनेमधून अनेक युवकांना फायदा झालेला आहे. मी एक युवक आमदार म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, शासनाने पंडित दीनदयाळ रोजगार मेळावा आयोजित करत आलेले, पण याची व्याप्ती वाढावी आणि जे युवकांसाठी आपण योजना कार्यान्वित केलेल्या आहे ह्या योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी आणि याची व्याप्ती वाढावी ही आपला युवक आमदार म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा माहीम राज्यपाल महोदयांचे मी आभार मानतो आणि अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली, आपले देखील मनापासून आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय मराठवाडा.